नमस्कार मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण एक खूपच इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहे, जे की तुम्हाला 4 मार्क्स हे कन्फर्म करतील बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि एक क्वेश्चन हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये असेल JEE आणि CETमध्ये. तर पूर्ण हा सेशन कॉन्सन्ट्रेशन देऊन व्यवस्थित समजून घ्या, कारण तुमचे 4 मार्क हे कन्फर्म म्हणजे कन्फर्म होत आहेत. आणि आजचं एक सेशन आणि उद्याचा एक सेशन जर पाहिला तर आपण हा चॅप्टर आता ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा कन्क्लुजनच्या मार्गावर आहे. म्हणजे मोस्टली आपण उद्या हा चॅप्टर कन्क्लूड करत आहे. तर समजा हे जर तुमचं एवढं परफेक्ट झालं, पहिला डिफरन्शिएशन आणि ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, तर तुमचा मेजर पार्ट हा मॅथमॅटिक्स 2चा होणार आहे. त्यानंतर आपण मॅथमॅटिक्स 1 हा पार्ट स्टार्ट करणार आहे. तर आजचं लेक्चर्स या सेशनमध्ये तुमचे 4 मार्क कन्फर्म करायची जबाबदारी ही माझी असेल. जर तुम्ही हा व्हिडिओ प्रॉपरली कॉन्सन्ट्रेशन देऊन पाहिलं तर नक्कीच तुमचे 4 मार्क्स हे मी फिक्स लिहून देतो की तुमचे बोर्डाचे 4 मार्क्स हे कन्फर्म झाले असे समजून घ्या. तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आजचा, मिस करू नका. टोटली केअरफुली कॉन्सन्ट्रेशन देऊन पहा. एक एक वर्ड, एक एक सेंटेन्स मी काय सांगतोय याच्यावर प्रॉपरली व्यवस्थित समजून घ्या आणि हा टॉपिक परफेक्ट करून घ्या. तर आपण चालू करूयात आता. हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे मॅक्झिमा अँड मिनिमा. मॅक्झिमा अँड मिनिमा आणि ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्येच हा शेवटचा पार्ट आहे. म्हणजे शेवटचा टॉपिक आपण आज डिस्कस करणार आहे. तर याची 4 मार्कची जबाबदारी मी घेतोय. फक्त तुम्हाला पुढचा हा सेशन कॉन्सन्ट्रेशन देऊन पाहायचं आहे, दुसरं काहीच नाही करायचं. समजलं? तर लक्षात घ्या. आता आपल्याला फंक्शन मॅक्झिमा किंवा मिनिमा, वर्ड वाटतं मॅक्झिमा किंवा मिनिमा, म्हणजेच त्याला आपण आपल्या वर्डिंगमध्ये म्हणतोय मॅक्झिमम किंवा मिनिमम. मॅक्झिमम किंवा मिनिमम त्यालाच आपण शॉर्टमध्ये मॅक्झिमा अँड मिनिमा असं म्हणतोय. आता जर पाहिलं आपण, आता मी लोकल मॅक्झिमा आणि लोकल मिनिमा हे काय पूर्ण डिटेल्स समजून सांगणार आहे. तर लक्षात घ्या, एक एक मी वर्ड, एक एक सेंटेन्स मी प्रॉपरली सांगणार आहे. तुम्हाला फक्त इथे केअरफुली लक्षपूर्वक या ठिकाणी ऐकायचे, दुसरं काही नाही करायचं. मी हे लेक्चर मुद्दा म्हणून मराठीत बनवतोय का, कारण 4 मार्क्स तुमचे हे कन्फर्म मला करून द्यायचे. समजलं? तर लक्षात घ्या, आपल्याला या टॉपिकमध्ये डिस्कस करायचे मॅक्झिमा आणि मिनिमा, म्हणजेच त्याला म्हणतोय आपण मॅक्झिमम किंवा मिनिमम. आता लोकल मॅक्झिमा पहिल्यांदा आपण पाहूया. लोकल मॅक्झिमा आता मी काय म्हणतो या ठिकाणी, अ फंक्शन f इज सेट टू हॅव, अ फंक्शन f इज सेट टू हॅव म्हणजेच y इज इक्वल टू एक काय झाला आपला हा फंक्शन झाला. A function f is said to have maximum at x is equal to a, maximum at x is equal to a if, म्हणजेच एखाद्या फंक्शनची व्हॅल्यू ही मॅक्झिमम असेल कुठे, at x is equal to a. केव्हा असेल, व्हॉट इज द कंडिशन नाउ, इफ वी कॅन फाइंड डेल्टा ग्रेटर दॅन 0, म्हणजे एक आपण डेल्टा व्हॅल्यू घेतोय, जे नंबर असेल त्याची व्हॅल्यू कशी असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. सो डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट f of a is greater than x for all x belongs to a minus delta and a plus delta and x is not equal to 0. ही कंडिशन आहे. म्हणजे y is equal to f of x ही काय, याची व्हॅल्यू मॅक्झिमम असेल केव्हा, जेव्हा आपला f of a हा काय असणार आहे, ग्रेटर दॅन f of x for all x belongs to a minus delta a plus delta and x is not equal to 0, म्हणजे ही व्हॅल्यू काय असायला पाहिजे, पॉझिटिव्ह असायला पाहिजे किंवा निगेटिव्ह असायला पाहिजे. द नंबर f of a is called the maximum value. द नंबर f of a म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कुठे, at x is equal to a, y is equal to f of x has the maximum value when f of a is greater than f of x, x belongs to a minus delta a plus delta, then the f of a is called as the maximum value of the function. F of a is called the maximum value of the function. Then we can say that f has local maximum value or local maximum value. It is not minima, it is local maxima value at x is equal to a. आता मी ग्राफिकली रिप्रेझेंटेशन करतोय, पाहूयात काय होईल ग्राफिकली रिप्रेझेंटेशन. मी घेतोय इथं फंक्शन, हा घेतोय x ऍक्सिस, हा घेतोय y ऍक्सिस. कंडिशन काय सांगते लक्षात घ्या, आपलं एक फंक्शन y इज इक्वल टू f ऑफ x आहे. आता मी फंक्शन हा अशा पद्धतीने ड्रॉ करतोय, मी फंक्शन हा या पद्धतीने ड्रॉ करतोय. मी ड्रॉ का केलं, कारण तुम्हाला या ठिकाणी एक a व्हॅल्यू भेटणार आहे ऍट x इज इक्वल टू a व्हॅल्यू. तुमची या ठिकाणी फंक्शनची व्हॅल्यू काय असणार आहे,
मॅक्झिमम असणार आहे, फंक्शनची व्हॅल्यू काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. आता हे मॅक्झिमम ज्या वेळेस असेल तर आपल्याला ए मायनस डेल्टा, म्हणजे इथे एक घेतोय मी ए मायनस डेल्टा आणि या साईडला घेतोय ए प्लस डेल्टा. समजलं? म्हणजे तुमच्या या फंक्शन, आता हा तर फंक्शन काय आपला y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, या फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू कुठे ऍट x इज इक्वल टू ए. केव्हा असेल, जेव्हा एफ ऑफ ए, ऑब्विसली इथे जी व्हॅल्यू असणार आहे हे काय असणार आहे, एफ ऑफ ए असणार आहे आणि प्रत्येकाची व्हॅल्यू हे काय असणार आहे, एफ ऑफ एक्स असणार आहे. म्हणजेच एफ ऑफ ए इट इज ग्रेटर दॅन एफ ऑफ एक्स. तर या पॉइंटवर जी तुम्हाला व्हॅल्यू भेटते ही सर्वात काय असणार आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे त्या फंक्शनची. इंटरवल काय असेल इथं, एक्स इज इक्वल टू ए मायनस डेल्टा टू ए प्लस डेल्टा, म्हणजेच मी इथं डार्क करतोय. ह्या इंटरवल मध्ये तुमच्या त्या फंक्शनची व्हॅल्यू मॅक्झिमम असते. आता आपल्याला व्हॅल्यू समजा मी इथून घेतलं, इथून समजा काहीतरी दुसरी व्हॅल्यू घेतली, या ठिकाणी व्हॅल्यू घेतली, तुमची ह्या इंटरवल मध्ये तो लाईज आहे. परंतु मला इथं काय करायचे, तुमचा फंक्शन हा मॅक्झिमम आहे हे कधी सांगायचे, जेव्हा एक्स इज इक्वल टू ए मायनस डेल्टा टू ए प्लस डेल्टा, म्हणजे फक्त या इंटरवललाच. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, या फंक्शनची व्हॅल्यू ही टोटल मॅक्झिमम नसणार आहे, ही कुठे असणार आहे, फक्त या इंटरवलला असणार आहे, फक्त या इंटरवलला असणार आहे. त्याच्यामुळे याला म्हणतोय आपण लोकल. त्याच्यामुळे काय म्हणतोय आपण, लोकल. समजलं? तर इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, the function y is equal to f of x is said to have a maximum value at x is equal to a when f of a is greater than x and one value delta, that is interval, एक नंबर एक्झिस्ट असेल, तो काय असेल, ए मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा, म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड. या साइड मध्ये ज्यावेळेस x इज नॉट इक्वल टू 0 असेल तर तुम्हाला एक कंडिशन भेटेल, f ऑफ ए इट इज ग्रेटर दॅन f ऑफ x. तर याला म्हणतोय आपण लोकल मॅक्झिमा. याला काय म्हणतोय आपण, लोकल मॅक्झिमा. आता आपण लोकल मिनिमा समजून घेऊयात. लोकल मिनिमा समजलं मित्रांनो, समजलं? एनी प्रॉब्लेम्स? सिंपल कन्सेप्ट आहे. परत मी शॉर्ट सांगतोय, तुम्हाला एक फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल, त्या फंक्शनची व्हॅल्यू ऍट एक्स इज इक्वल टू ए तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू असेल. म्हणजे एफ ऑफ ए ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन असेल एफ ऑफ एक्स ची. कुठे, एक्स मायनस एक्स इज इक्वल टू ए मायनस डेल्टा टू ए प्लस डेल्टा, या इंटरवल मध्ये. याची व्हॅल्यू फक्त इंटरवल मध्येच मॅक्झिमम असेल, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतोय लोकल मॅक्झिमा. इथे स्पेलिंग परत चुकली आपली, मॅक्झिमा. गेटिंग? आता लोकल मिनिमा पाहूयात आपण काय येईल. अ फंक्शन f is said to have minimum at x is equal to a if we find delta greater than 0 such that f of x is always. आता मी तर a घेतोय, या ठिकाणी मी दुसरा व्हेरिएबल घेतोय b, बायफर्गेशन करण्यासाठी, समजण्यासाठी. सच दॅट एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन एफ ऑफ बी, एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन एफ ऑफ बी फॉर ऑल एक्स बिलोंग्स टू ए मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा अँड एक्स इज नॉट इक्वल टू 0. द फंक्शन और द नंबर f of b is called minimum value of f of x, and we say that f has local minimum or local minima. It is now minima, local minima at x is equal to b. गेटिंग? आता इथं कंडिशन काय येईल पहा, मी ज्यावेळेस ग्राफिकली रिप्रेझेंट करतोय, पहिल्यांदा आपण कंडिशन पाहूयात. ऍट एक्स इज इक्वल टू बी, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हॅज मिनिमम व्हॅल्यू then f of x is greater than f of b and x belongs to a minus delta a plus delta. गेटिंग? आता याच्यानंतर आपण ज्यावेळेस ते कन्सेप्ट स्टडी करतोय, मी फंक्शन हा अशा प्रकारे ड्रॉ करतोय. समजलं? हा तुमचा झाला x, हा झाला तुमचा y, आणि इथं मी एक b घेतोय, याला एक इंटरवल घेतोय a मायनस b मायनस डेल्टा, इथे a नाही ना, इथे या ठिकाणी
b मायनस डेल्टा अँड इट इज b प्लस डेल्टा. कारण आपण इथं a नाही घेतली तर आपण b घेतले, सर b मायनस डेल्टा आणि नंतर b प्लस डेल्टा. हा जर इंटरवल घेतला आपण इथं जी व्हॅल्यू असेल ही असेल एफ ऑफ बी आणि हा टोटल तुमचा काय y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. म्हणजेच या ठिकाणी एफ ऑफ एक्स हा काय असणार आहे, एफ ऑफ एक्स हा ऑलवेज ग्रेटर दॅन एफ ऑफ बी. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू काय असेल तर मिनिमम असेल किंवा वेन एक्स बिलॉंग्स टू ए मायनस डेल्टा आणि ए प्लस डेल्टाला, त्यावेळेस आता इथं पहा, इथं एफ ऑफ ए हा ग्रेटर दॅन झाला एफ ऑफ एक्सच्या आणि इथे एफ ऑफ एक्स हा ग्रेटर दॅन झाला एफ ऑफ बी चा. म्हणून या फंक्शनला आपण काय म्हणते, लोकल मिनिमम किंवा लोकल मिनिमा. सो y इज इक्वल टू एफ ऑफ बी इज द लोकल मिनिमा. Getting? So this is the definition of local maxima and the minima. The very simple concept. Please note down this and tell me what is your understanding status of this theoretical concept of the maxima and minima. आता लक्षात घ्या, तुम्हाला एक जो पॉइंट भेटलेला आहे हा पॉइंट काय, x इज इक्वल टू a किंवा x इज इक्वल टू b. इथे व्हॅल्यू काय मॅक्झिमम आणि इथे व्हॅल्यू काय मिनिमम. तर या पॉइंटला x इज इक्वल टू a किंवा b ला, या पॉइंटला म्हणतोय आपण पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. लक्षात राहू द्या, पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. सीईटीला विचारलं जाऊ शकतं किंवा JEE विचारलं जाऊ शकतं. ज्या पॉइंटला तुमचा फंक्शन मॅक्झिमम किंवा मिनिमम असेल याला काय म्हणतो आपण, पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. एनी प्रॉब्लेम्स? आतापर्यंत आपण पाहिलं की लोकल मॅक्झिमा किंवा मिनिमा काय, म्हणजे जर आपण डोक्यामध्ये जर आपण साईज सेप हे ठेवली, लक्षात ठेवली, तर मॅक्झिमा म्हणजे फंक्शन तो असा येईल, एफ ऑफ ॲट ए इज इक्वल टू ए फंक्शन हॅज द मॅक्झिमम व्हॅल्यू, दॅट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू. आणि मिनिमाला या पद्धतीने येईल, त्याला म्हणतो आपण मिनिमा व्हॅल्यू ॲट एक्स इज इक्वल टू बी. आता हे जे आपल्याला व्हेरीफाय करायचे हे आपल्याला युजिंग द अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. आपण म्हणजे फिगर जर घेतली आपण या ठिकाणी फिगर घेऊन म्हणू शकतो की ही मॅक्झिमम व्हॅल्यू या ठिकाणी आहे, या मिनिमम व्हॅल्यू या ठिकाणी आहे, असं म्हणू शकतो. पण आपल्याला यूज करायचे अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, कारण फंक्शन हे कोणत्याही शेपचे असू शकतात, कोणत्या पण वेगवेगळ्या फिगर असू शकतात आणि त्याच्यावर आपल्याला डायरेक्टली बाय जस्ट ऑब्झर्वेटरी वी कांट फाइंड. सो वी हॅव टू यूज द अप्लिकेशन ऑफ द डेरिव्हेटिव्ह अँड टू फाइंड दिस अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वी हॅव द सम टेस्ट. आपल्याला काय टेस्ट आहेत. आता हे टेस्ट कोणकोणते आहेत पहा. एक आहे पहिली टेस्ट, त्याला म्हणतो आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट आणि दुसरी आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. म्हणजे आपल्याला दोन प्रकारच्या टेस्ट आहेत, एक आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट आणि दुसरी आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आता फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट हे दोन आपल्याला ऍप्लिकेशन करायचे. त्याच्या ऍप्लिकेशन करण्याच्या अगोदर आपण डेरिव्हेटिव्ह टेस्ट म्हणजे काय ते समजून घेऊया. आता जर पाहिलं आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये आपण हे कशासाठी यूज करतोय, वेदर द फंक्शन इज हॅव्हिंग द मॅक्झिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू. आता ही ज्यावेळेस आपण मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू म्हणतोय, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये काय म्हणताय पहा, अ फंक्शन एफ हॅज लोकल मॅक्झिमा ऍट एक्स इज इक्वल टू ए. म्हणजेच माहिती आहे आपल्याला एक्स इज इक्वल टू ए हे व्हॅल्यू कशी आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. पहिली कंडिशन काय, एफ डॅश ए इज इक्वल टू 0, एफ डॅश ए इक्वल टू 0. सेकंड कंडिशन काय, f dash of a minus h is greater than 0 and f dash of a plus h is less than 0. म्हणजेच पहा, f dash of a minus h greater than 0 and f dash of a plus h less than 0. याचाच अर्थ काय होतो, हा जो फंक्शन आहे ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे हा फंक्शन कोणता असायला पाहिजे, यस इन्क्रीजिंग फंक्शन. आणि हा लेस दॅन 0 आहे म्हणजे इथे व्हॅल्यू काय असायला पाहिजे,
आपण इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंगचा कन्सेप्ट स्टडी केलेला आहे. सो इट इज अ डिक्रीजिंग फंक्शन, इट इज इन्क्रीजिंग, इट इज अ डिक्रीजिंग. आता इथं लेस दॅन 0 आहे म्हणजे हा काय असायला पाहिजे डिक्रीजिंग, आणि इथं हा ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे हा काय असायला पाहिजे इन्क्रीजिंग. आता आपण ग्राफिकली पण समजून घेऊयात. आता मी जर या ठिकाणी इथं सेफ जर ड्रॉ केली, हे सेफ आपल्याला मॅक्झिममची व्हॅल्यू असं भेटणार आहे ॲट x इज इक्वल टू a. इथे काय म्हटलेलं आहे a मायनस एच, म्हणजेच हा a मायनस एच आणि हा काय असेल a प्लस एच. आता पहा एफ डॅश a मायनस एच हा ग्रेटर दॅन 0 इन्क्रीजिंग आहे, म्हणजेच या ठिकाणी हा फंक्शन कसा होत चाललाय कमीपासून जास्तकडे चाललाय, म्हणजे हा फंक्शन काय इन्क्रीजिंग. आणि a प्लस एच म्हणजे ज्यावेळेस इथून तो जातोय तो काय होतो डिक्रीजिंग होतो, म्हणजे हा चालला आपला इन्क्रीजिंग आणि हा चालला आपला डिक्रीजिंग. तर ही कंडिशन आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला एफ डॅश हे हा काय असायला पाहिजे 0 असायला पाहिजे, आणि त्यानंतर तुमचा एफ डॅश ऑफ a मायनस एच हा इन्क्रीजिंग असायला पाहिजे आणि हा डिक्रीजिंग असायला पाहिजे. हा कन्सेप्ट आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टचा. इथे जर पाहिलं आता मी जर मिनिमा जर फाइंड करतोय, मिनिमा ज्यावेळेस शेप येईल आपला अशा प्रकारे एक फिगर येईल जो की ग्राफिकली रिप्रेझेंट केलं जाईल आपल्याला एक्स अँड वाय. हा असेल x इज इक्वल टू a, हा असेल a मायनस एच आणि हा असेल a प्लस एच. आता a मायनस एच ला फंक्शन कसा होत चाललाय डिक्रीजिंग होत चाललाय, आणि a प्लस एच ला फंक्शन कसा होत चाललाय इन्क्रीजिंग होत चाललाय. तर हा आहे कन्सेप्ट फॉर द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट टू टेस्ट वेदर द फंक्शन इज द मिनिमम व्हॅल्यूज. गेटिंग? म्हणजे मिनिमम व्हॅल्यूला आता लक्षात घ्या, पहिली कंडिशन आपल्याला जेव्हा मॅक्झिमा किंवा मिनिमा पाहिजे आपल्याला पहिली कंडिशन काय येईल फिगर डोक्यात ठेवायची, दुसरं काही नाही ठेवायचं, फिगर डोक्यात ठेवा. पहिली कंडिशन काय एफ डॅश आहे हा काय असायला पाहिजे 0 असायला पाहिजे. त्यानंतर एफ डॅश ऑफ a मायनस एच इट शुड बी ग्रेटर दॅन 0 म्हणजे तो इन्क्रीजिंग व्हायला पाहिजे, आणि नंतर परत एफ डॅश ऑफ a प्लस एच तो काय आला पाहिजे डिक्रीजिंग व्हायला पाहिजे. दॅट इज द कंडिशन ऑफ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट एफ डॅश ए what is the condition for the minima for using the first derivative test? F dash a should be 0. After that the function should be go on decreasing. F dash of a minus h it should be less than 0, and again it go on increasing. So f dash of a plus h it is greater than 0. So decreasing, increasing, increasing, decreasing. So this is the concept to verify the first derivative test. Now we'll go for the second derivative test. I think you understood very clearly about the first derivative test. Now we'll go for the second derivative test. A function f has the maximum value at x is equal to a. म्हणजे आपल्याला एखाद्या फंक्शनची मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर आपल्याला दोन टेस्ट आहेत, एक आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, दुसरा आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. कोणती पण एक टेस्ट तुम्ही यूज करू शकता. जर एक्झाम मध्ये स्पेसिफिकली विचारलं की यूज द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, यू हॅव टू यूज द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. जर एक्झाम मध्ये विचारलं यूज द सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, यूज द सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. म्हणजे if it is not asked that which method we have to use a particular, so you can use the first derivative test or a second derivative test. So this is the simple concept of the first derivative test. Now we will go for the second derivative test. Second derivative test ला काय सांगितलंय, a function has the maximum value at x is equal to a when f dash a should be greater than f dash a should be equal to 0. म्हणजे पहिली कंडिशन आणि पहिली कंडिशन हे काय असेल सेम असेल. पहिली कंडिशन ही सेम असेल. आता इथे मी ए लिहिले, तुम्ही इथे बी घेऊ शकता, दुसरा पॉईंट घेऊ शकता किंवा ए ने डिफाइन करू शकता. समजलं? त्यानंतर दुसरी कंडिशन काय, तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट म्हटलंय त्याच्यामुळे इथे दोन टाइम डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट दॅट इज dy बाय dx और f डॅश ऑफ x, आणि त्याच्यानंतर f डबल डॅश x. इथं तुम्हाला व्हेरीफाय काय करायचे, हा जर f डॅश x इफ इट इज अ लेस दॅन 0 म्हणजे ही व्हॅल्यू काय आला पाहिजे निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर फंक्शन हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू. आणि या ठिकाणी एफ डबल डॅश बी हा ग्रेटर दॅन 0 म्हणजे तुमची व्हॅल्यू काय आला पाहिजे पॉझिटिव्ह. सो फंक्शन हॅज मिनिमम व्हॅल्यू. गेटिंग? सो दिस इज द कन्सेप्ट फॉर द सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आता मी परत रिवाइज करतो, लक्षात घ्या. तर फंक्शन फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट मॅक्झिममला काय कंडिशन असेल एफ डॅश ए शुड बी इक्वल टू 0 आणि एफ डॅश ऑफ ए मायनस एच ग्रेटर दॅन 0, एफ डॅश ऑफ ए प्लस एच लेस दॅन 0. मिनिममला काय कंडिशन असेल एफ डॅश ए इक्वल टू 0, एफ डॅश ऑफ ए लेस दॅन 0 आणि एफ डॅश ऑफ ए प्लस एच इट इज ग्रेटर दॅन 0. दिस इज द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट पहिली कंडिशन मॅक्झिममला एफ डॅश ए इक्वल टू 0, त्याच्यानंतर एफ डबल डॅश ए हे जर तुमचं लेस दॅन 0 असेल तर तो फंक्शन मॅक्झिमम आहे. लेस दॅन म्हणजे निगेटिव्ह चाललाय,
तर त्याला मॅक्झिमम म्हणतोय. उलट निगेटिव्ह चालला एफ डबल डॅश हे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, तर तो काय असेल मॅक्झिमम असेल. आणि जर तुमची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, जर तुमची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल एफ डबल डॅश हे इट इज ग्रेटर दॅन 0, तर त्याला काय म्हणतोय आपण मिनिमम व्हॅल्यू. म्हणजे पॉझिटिव्हला चाललाय तो, पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते तर त्याला आपण काय म्हणतोय निगेटिव्ह किंवा मिनिमम व्हॅल्यू म्हणतोय. तर ही कंडिशन आहे मॅक्झिमा आणि मिनिमा युजिंग द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह अँड युजिंग द सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. I hope that everyone is understood very clearly regarding the concept of what is the maxima, minima, local maxima, local minima, and what is the first derivative test and second derivative test used to verify whether the given function is having the local maxima or the local minima at that particular value x is equal to a. Getting? Please note down this. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला प्रॉब्लेम दिसत आहेत. डिटरमाइन द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग फंक्शन. द फंक्शन इज गिवन. 3 प्रॉब्लेम्स आर देर. f of x is equal to 2x cube minus 21x square plus 36x minus 20. Second function f of x is equal to x square plus 16 upon x square. Third function f of x is equal to x log x. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे डिपेंड्स ऑन द मॅक्झिमा अँड द मिनिमम व्हॅल्यू. तर पहिल्यांदा मी फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. आता इथं काय म्हटलेलं आहे पहा, द फंक्शन हॅज अ डिटरमाइन द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू. म्हणजे फंक्शनला कोणत्या पण मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू आहे. जे तुम्हाला तीन वेगवेगळे प्रॉब्लेम दिले त्या ठिकाणी, तिन्ही प्रॉब्लेमला तुम्हाला त्या फंक्शनला मॅक्झिमम व्हॅल्यू आहे किंवा मिनिमम व्हॅल्यू आहे, फक्त आपल्याला ती व्हॅल्यू फाइंड करायची. आता मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचं असेल तर आपल्याला एक इम्पॉर्टंट कंडिशन आहे. आणि इम्पॉर्टंट कंडिशन काय असेल, ज्यावेळेस एखादा फंक्शन कोणता पण असेल y इज इक्वल टू f of x, this function has a maximum and minimum value. So first condition is what? The function has maximum or minimum value when it is f dash of a or f dash of x that is equal to 0. f dash of x or f dash of a is equal to 0. म्हणजे f dash of x is equal to 0 at x is equal to a. Getting? म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला डोक्यात लगेच घ्यायचं आपला फंक्शनला मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू आहे म्हटलं. आता मला इथं माहिती नाही मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे, ते मला व्हेरीफाय करायचे. पण ज्यावेळेस मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू म्हटलं तर पहिली कंडिशन असेल तुमच्या फंक्शनला मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू असेल इफ अँड ओनली इफ f dash of x is equal to 0. So first I will find the given function f of x is equal to 2x cube minus 21x square plus 36x minus 20. So I will find f dash of x is equal to f dash x म्हणजे काय, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. 2 into 3 that is 6x square minus 42x plus 36. Getting? आता इथं काय म्हटलेलं आहे, the function f of x has maximum or minimum value if what, when, if and only if f dash of x equal to 0. So I can assign this value as a 0. So f dash of x equal to 0. f dash x किती भेटला इथं आपला 6x square minus 42x plus 36 that is equal to 0. So I will just solve this equation. So it is getting 6, I will take common, x square 7x plus 6 that is equal to 0. So x minus 6, x minus 1 equal to 0. So x is equal to 6 or x is equal to 1. म्हणजेच या फंक्शनला मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू आहे किंवा ॲट x is equal to 6 किंवा x is equal to 1. आता मला मॅक्झिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू किती आहे मला ते फाइंड करायचे. मी पहिल्यांदा सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट घेतो, नंतर आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टची प्रॉब्लेम घेऊ. तर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टला प्रॉब्लेम काय, आपल्याला कंडिशन काय, आपल्याला एफ डबल डॅश एक्स फाइंड करावं लागेल. एफ डबल डॅश एक्स फाइंड करतोय. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टला आपला एफ डबल डॅश हे ग्रेटर दॅन 0 आलं म्हणजे तो फंक्शन हॅज द मिनिमम व्हॅल्यू, आणि लेस दॅन 0 आलं म्हणजे एफ
double dash a, if it is greater than 0, so this has the minimum value, and f double dash a, if it is less than 0, so this has the maximum value. This is the test for the second derivative test. So I will find the f double dash x. F double dash x का yield 12x minus 42. 12x minus 42. Now I will put the value of f double dash at x is equal to 6. F double dash of 6, it is 12 into 6 minus 42. So it is 72 minus 42. So it is 0, 30. So this should be greater than 0. Means greater than 0 means f double dash of a is greater than 0. So function has, that implies the function has minimum value at x is equal to 6. At x is equal to 6. Now again I will f double dash of at x is equal to 1, f double dash of 1. So it is 12 into 1 minus 42. So this is 0, 4, 1, 3. Getting? But it is minus. Now this function is less than 0. That implies that the function has maximum value at x is equal to 1. At x is equal to 1, x is equal to 6 minimum, and this is the maximum values. Getting? So like that we have to solve the problems. Please note down this, then we'll take the second problem. आता याचा अर्थ काय होतो पहा, या फंक्शनला x इज इक्वल टू 6 ला व्हॅल्यू काय मिनिमम आहे, आणि व्हॅल्यू किती आहे 30, म्हणजे 30 व्हॅल्यू हे मिनिमम असेल. या फंक्शनला मॅक्झिमम व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू 1 आहे, आणि व्हॅल्यू किती आहे -30, म्हणजे तुमचा हा फंक्शन -30 टू 30 याच्यामध्ये लायचं असेल. मॅक्झिमम व्हॅल्यू 30 ॲट x इज इक्वल टू 6, मिनिमम व्हॅल्यू -30 ॲट x इज इक्वल टू 1. दिस इज द कन्सेप्ट दॅट यू कॅन अंडरस्टूड बाय सॉल्विंग दिस प्रॉब्लेम्स. Now let us see the second problem, how we can solve the second problem. We are using now the second derivative test. Getting? So say first f of x is equal to x square plus 16x square. I will take the function has the maximum or minimum value if f dash x is equal to 0. Therefore f dash of x is equal to 2x plus x raised to -2. So it is -2 into 16 x raised to 3. So it is 2x minus 32x cube. Getting? 32x cube. Yes. So the function f of x has maximum or minimum value if f dash of x is equal to 0. So 2x minus 32 upon x cube, that is equal to 0. So I am getting this 2x is equal to 32 upon x cube. So it is x raised to 4 is equal to 32 upon 2. X raised to 4 is equal to 16. So x is equal to plus or minus 2. Getting? Now I will find which is the maximum value and minimum value. So so I have to find out by using the second derivative test. So take the f double dash x is equal to f double dash x. I think getting I am here 2 plus 3 into 32 upon x raised to 4. So it is 2 plus 6, 9. It is x raised to 4. Getting? So I am getting the value f double dash of
2 plus or minus 2. So it is 2 plus 96 plus or minus 2, it becomes the 2 raised to 4. So it is 2 plus 96 upon 16. So it is 16. So 8, the value is getting 8, and if it is greater than 0, this is greater than 0, so that implies the function has minimum value f of x is equal to how much? 8 at x is equal to plus or minus 2. Getting? So function has the minimum value by using the second derivative test we have verified, and what is its value? It is the 8. Getting? So please note down this. सो आज आपण जे प्रॉब्लेम घेतले नक्कीच 4 मार्क तुमचे फिक्स झाले असतील. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आपण आज कन्क्लूड केलेला आहे. हा जो थर्ड प्रॉब्लेम आहे तुम्ही ट्राय करा, नाही आला तर मी पुढच्या सेशनमध्ये सॉल्व्ह करून द्या. आपल्याला फक्त या स्टेप यूज करायचे आहेत. त्याच्यानंतर तुमचे हे जे प्रॉब्लेम्स आहेत थेरी व्यवस्थित क्लिअर करून घ्या, मॅक्झिमम मिनिमाची डोक्यात व्यवस्थित फीड करून घ्या, जेणेकरून आपण कधीच विसरता कामा नये, कारण हे रट्टा मारून होत नाहीये. अंडरस्टँडिंग गरज आहे प्रॉपर, आणि आपण प्रॉपरली व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे सगळं, तर व्यवस्थित क्लिअर करून घ्या. तुमचे 4 मार्क्स कन्फर्म करायची जबाबदारी ही माझ्याकडे, फक्त माझे इन्स्ट्रक्शन फॉलो करा. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. त्यानंतर उद्या आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टचे प्रॉब्लेम घेऊयात, आणि त्याच्यानंतर काही न्यूमरिकल बेस्ड प्रॉब्लेम असतील, व्हेरी इंटरेस्टिंग न्यूमरिकल बेस्ड प्रॉब्लेम असतील, जे वर्ड्स प्रॉब्लेम असतील, त्यावर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट हे सॉल्व्ह करायचे. तर इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, तर आपण तो उद्याच्या सेशनमध्ये पाहणार आहे. उद्या आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज हा कन्क्लूड होईल चॅप्टर. लक्षात घ्या, चॅप्टर आपण एक एक कन्क्लूड करत जातोय, पण मित्रांनो तुम्हाला अभ्यास हा घरी बसून करायचे, प्रॅक्टिस हे भरपूर करायचे. जिथं कुठं अडचण असेल तिथं मला व्हॉट्सअप थ्रू कॉल करा, डायरेक्टली यूट्यूब लाईव्हवर कॉल करा, कुठे केला तरी चालेल, पण अभ्यास हा करायचे. आपल्याकडे 2021च्या एक्झामसाठी फक्त 5 महिने आहेत, म्हणजे नोव्हेंबरला यू शुड बी रेडी. नोव्हेंबर 2020ला तुम्हाला रेडी व्हायचे. तुम्हाला कंटिन्युअसली अभ्यास करायचे, बाकीच्या डोक्यामध्ये काही पण घेऊ नका. तुम्हाला फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, आणि जेवढ्या गाईडलाईन्स आपल्या थ्रू तुम्हाला भेटत आहेत तेवढ्या फक्त इन्स्ट्रक्शन काटेकोर पालन करा. तुमचं यश हे मी आणून देणार आहे. तर लक्षात घ्या, जेवढे प्रॉब्लेम घ्या तेवढे पूर्ण प्रॅक्टिस करा. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट सेशन तुम्ही हे करा. नोट्स तुमच्या प्रिपेअर करा, कारण काही दिवसानंतर आपण यूट्यूब सेशनवरून, यूट्यूब लाईव्हवरून किंवा यूट्यूबवरून आपले व्हिडिओ हे रिमूव्ह करत आहोत. समजलं? तर तुम्ही त्या दिवशी तो अभ्यास करा, नोटबुकमध्ये लिहून घ्या. असं नाही की मी आजचा अभ्यास उद्या करेन, उद्याचा अभ्यास परवा दिवशी करेन, असं करायचं नाही. आपल्याला प्रॉपरली अभ्यास करायचे, एकदम डेडिकेशननं हार्डवर्कनं करायचे. समजतंय? तर लक्षात घ्या, 4 मार्क आज तुमचे कन्फर्म होत आहेत, आणि उद्याचा आपला हा शेवटचा सेशन असेल ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हजवर, जेणेकरून तुम्ही डिफरन्शिएशन आणि ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज तुमचा आता परफेक्ट होऊन जाईल. गेटिंग? सो दिस इज ऑल अबाउट द टुडे सेशन. सो टुडे आय एम कन्क्लुडिंग द सेशन. व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करायचे, हिट करायचे लाईक बटनला, कारण याच्यासाठी चार्जेस नाही आहेत, याच्यासाठी फ्री आहे. तुम्ही लाईक केलं म्हणजे तेवढंच मोटिवेशन मला भेटतं, जेणेकरून आणखीन तुम्हाला त्याची जी एनर्जी असेल ते जास्त एनर्जी तुम्हाला भेटून जाईल. गेटिंग? सो दिस इज ऑल अबाउट द टुडे सेशन. नाउ टुडे विल कन्क्लूड द सेशन. Tomorrow we'll meet at the same time. Thank you.